रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून वसंत फुलला वनी नावाचा लेख. संस्कृत कवीचे हृदय वर्षेच्या धारानृत्यात मयुरासारखे नाचते आणि शरदातील चांदण्यात चकोर बनून अमृतपान करते हे खरे, परंतु वसंताच्या दर्शनाने मात्र ते सर्वांगी फुलून येते अन एका आगळ्या धुंदीत गाऊ लागते. भ्रमरांचे समूह गुंजारव करीत लताकुंजात विहार करीत आहेत. मंद मंद पवन लहरींबरोबर तरुवेली डोलत आहेत आणि त्या लहरींमुळे कंपित झालेल्या प्रफुल्ल कमलातील पराग दशदिशांना उधळत आहेत. हे असे दृश्य अनुभवताच संस्कृत कवीची वाणी पायी प्रासांचे पैंजण बांधून धुंदपणे नर्तन करू लागते. वसंत हा त्यांचा लाडका ऋतू आहे. त्याला त्यांनी ऋतुचक्राचे साम्राज्य बहाल केले आहे. त्यांच्या साहित्यसृष्टीत वसंत हा ऋतुराज आहे. ही वसंताविषयीची प्रीती संस्कृत साहित्यात प्रारंभापासून आढळते. आदिकवी वाल्मिकीने वर्षा आणि शरद या ऋतूंप्रमाणेच वसंताचाही समादर केला आहे. ऋतुचक्रातून रंगरूपे बदलणाऱ्या निसर्गश्रीचे सहज प्रेम बाळगणाऱ्या या आर्ष कवीचे हृदय वसंत वायूच्या स्पर्शाने कमळासारखे सहस्त्र दळांनी फुलून जाते आणि त्या उत्फुल्ल मनस्थितीत तो वसंत वायूच्या प्रभावाचे वर्णन करतो. वृक्षशाखांना झुलवीत डोलवीत वसंत वायू वाहू लागला की भ्रमर त्याची गौरवगीते गाऊ लागतात. हा वसंत वायू वृक्षांना नाचवितो, कोकिळांना धुंद बनवून गायला लावतो आणि गिरीकंदरात घोष घुमवून जणू संगीतसभा भरवितो. फुलांनी डवरलेल्या आणि भ्रमरांनी मढलेल्या वृक्षशाखा वायू लहरींबरोबर डोलू लागल्या की त्यांच्यावरील भ्रमरांचा गुंजारव कानामनाला सुख देतो अन वाटते की हे वृक्षच अंतरीची प्रसन्नता गीतातून व्यक्त करीत आहेत आणि ते पिवळ्या फुलांनी सजलेले कर्णिकार जणू पीतांबर परिधान केलेले प्रसन्न पुरुषच. आदिकवीने मोजक्या शब्दात उभे केलेले हे वसंताचे चित्र सजीव आहे. त्याला वासंतिक सौंदर्याचा प्रसन्न स्पर्श लाभलेला आहे हे सहज जाणवते. कवी कुलगुरू कालिदास हा तर वसंतवेडा कवी आहे. वसंतश्रीचे सौंदर्य लुटण्यासाठी शारदेने कालिदासाला चिरयौवन दिले आहे. त्याने आपले पहिले वहिले काव्य वसंत दर्शनाने धुंदावलेल्या स्थितीतच रचले असावे. जेव्हा त्याने एखाद्या रमणीच्या केशपाशात गुंफलेले अशोकाचे फूल पाहिले असेल, जेव्हा आम्रमंजिरी पाहून त्याला मदनाच्या धनुष्यावर चढविलेल्या बाणाचे दृश्य जाणवले असेल आणि जेव्हा धुंद कोकिळवृंद वसंतागमाची गीते सर्वत्र गाताना त्याने ऐकली असतील, तेव्हा त्याच्या जीवनाच्या उपवनात वसंतोत्सव बहरला असेल अन त्या बहरलेल्या स्थितीतच त्याने ऋतुसंहाराची रचना केली असेल. ऋतुराज वसंताच्या आगमनानंतर निसर्गश्रीच्या अणुअणूत संचारणारी नवी प्रसन्नता आणि नवा उत्साह पाहून कालिदासाचे मनही सर्वांगी मोहरून येईल. वासंतिक संध्येचे सौंदर्य पाहून त्याची पर्युत्सुकता शिगेला पोचे. वायुलहरींबरोबर आंदोळणाऱ्या आम्रमंजिरीच्या आश्रयाने गाणाऱ्या कोकिळांची कुहू कुहू ऐकताच त्याला विरहिणींच्या अंतर्वेदनेविषयी समवेदना वाटत असे. रमणींच्या मुखगंधाने धुंदावलेल्या रसलोलूप भ्रमरावली त्यांच्या मुखकमळांभोवती घोटाळत आहेत हे पाहून त्याला त्या भ्रमरांच्या धार्ष्ट्याचा हेवा वाटे आणि मग कंचुकीत न समावणाऱ्या यौवनाची गौरवगाथा त्याच्या मुखातून प्रकटू लागे. ऋतुराज वसंताच्या आगमनाने निसर्गश्रीच्या रंगरूपात होणारे बदल कालिदासाने सूक्ष्मदृष्टीने टिपले आहेत. जेव्हा वसंत वनस्थलीत अवतरतो तेव्हा फुले, नवपल्लव, भ्रमर आणि कोकिळ
हे क्रमशः त्याच्या आगमनाची सूचना देतात. अशा वेळी आंब्यावर विस्तारलेल्या वेली नर्तनाने मनाला मोहून टाकतात आणि मलय मारुत त्यांचे पल्लव उडवीत राहतो. कालिदासाने वसंताच्या उन्मादक सौंदर्याची किमया अत्यंत प्रभावी शैलीत वर्णिली आहे. ती कुमार संभवात. उमेने शिवाच्या सेवेसाठी त्याच्या तपोवनात पाऊल ठेवताच तिथे मदनाच्या प्रभावामुळे अकालीच वसंत कसा उतरला आणि त्या अकाल वसंताच्या दर्शनाने तपोवनाचे प्रमदवन कसे बनून गेले याचे कालिदासाने केलेले चित्रण अति हृदयंगम आहे. शिवाच्या तपोवनात अकाल वसंताचा संचार सुरू होताच तिथे प्रमदेच्या पदाघाता वाचून अशोक फुलला. कर्णिकाराने रंगांची उधळण सुरू केली. आकाराने चौथीच्या चंद्रकोरी सारखी दिसणारी पळसाची लाल फुले फुलली आणि आम्रमंजिरीच्या तुऱ्यांवर भ्रमरावली मदनाचे कीर्तिलेख लिहू लागली. अशोकाच्या नवपल्लवांच्या झुपक्यातून सळसळ वाजणाऱ्या मंद वायुलहरींच्या रूपाने दक्षिण दिग्वधू जणू दीर्घ निश्वास टाकू लागली. वसंतश्रीच्या भाळी तमाल फुलांचा कुंकुम तिलक शोभू लागला. डोळ्यांत भ्रमरांनी काजळ भरले आणि तिचे आम्रपल्लवांचे ओठ बालार्काच्या लाल रंगाने रंगून गेले. अशी गंधांची अन्य रंगांची बरसात झाल्यावर त्या धुंदावलेल्या तपोवनात रतीला सांगाती घेऊन मदनाने चोर पावलांनी प्रवेश केला. शिवविजयाची स्वप्ने रंगवीत वसंत सखा मदन तिथे आला आणि शिवगणांची हृदये त्याने अस्थिर बनविली. त्या तपोवनात चित्तवृत्तींचा निरोध करू पाहणारा योग वसंतश्रीच्या गालावरील तांबूस कांती न्याहाळू लागला. तिच्या चंचल डोळ्यांच्या हालचालींबरोबर त्याच्या संयमाचे दुर्ग कोसळू लागले. वसंत किमयेमुळे कोकिळ कंठातून हुरहुर गीते झरू लागली. वाऱ्याने उडणारे प्रियाल मंजरीचे पराग डोळ्यांत गेल्यामुळे हरिणांची दृष्टी झाकोळली आणि ती शुष्क पर्णांचा मर्मर ध्वनी उठवणाऱ्या वाऱ्यासोबत सैरावैरा धावू लागली. जणू मदनोत्सव सुरू झाला. भ्रमर एकाच कुसुम पात्रातून प्रियेचा उष्टामधू पिऊ लागला. स्पर्शसुखाने धुंदावून हरिणीने डोळे मिटले आणि प्रीतीचे हळवेपण शृंगांच्या अग्रात आणून काळवीट तिला खाजवू लागला. कमलपरागांच्या सुगंधाने परिमळलेले सरोवरातले पाणी आपल्या सोंडेत घेऊन हत्तीच्या तोंडात प्रेमाने घालू लागली आणि अर्धवट चघळलेला वसंत तंतूंचा घास चक्रवाक प्रियेच्या चोचीत भरवू लागला. शिशिरातल्या हिमाने विवर्ण झालेल्या किन्नरींच्या ओठांवर लाली आली आणि मुखरागांनी रंगून गेलेल्या त्यांच्या मुखांवर घर्मबिंदू चमकू लागले. कुठे एखाद्या लतागृहात एक संगमोत्सुक किन्नरी गाऊ लागली. गाण्याच्या श्रमाने तिचे मुख घामजले आणि घामामुळे मुखावरची कातर पानांची शोभा विस्कटून गेली. पुष्पासवाचा फेस तिच्या दृष्टीत तरळू लागला आणि त्यामुळे अधीर झालेल्या किन्नराने दुसरे गीत सुरू होण्यापूर्वीच तिचा गंधित मुखकुंभ ओठाला लावला. शिवाच्या तपोवनात अवतरलेला हा अकाल वसंत म्हणजे कालिदासाच्या कमनीय कल्पनेने चितारलेला उमेच्या उन्मत्त स्वप्नांचा चित्रलेख आहे. शिवाच्या नित्य सेवेसाठी तपोवनात राहिलेली उमा ही केवळ एक निरपेक्ष सेविका नव्हती. तिला शिवाला प्रसन्न करून घ्यावयाचे होते, नवे जिंकायचे होते आणि तेही यवनाच्या प्रभावाने. उन्मत्त सौंदर्याच्या झळाळीने डोळे दिपवणारी उमेची ही धुंद आकांक्षाच त्या तपोवनाच्या अणुरेणूत अकाल वसंताच्या रूपाने मोहरून आली. हिमगौरी उमा अशा स्थितीत शिवपूजेला सज्ज झाली आहे. तिची भूषा अत्यंत मोहक आहे. तिने वासंतिक वेश परिधान केला आहे. पद्मराग मण्याला लाजवणारी अशोकाची फुले
सुवर्ण कांतीला फिकी पाडणारी कर्णिकारे, मोत्यांहून अधिक स्निग्ध धवल सिंधुवारे अशा वसंत फुलांनी तिची काया सजलेली आहे. बाल अरुणाच्या रंगाचे वस्त्र तिने परिधान केले आहे. पुष्टस्तनांच्या भारामुळे ती किंचितशी वाकली आहे. पुष्पसंभाराने भारावलेल्या पल्लवीने लतेसारखी तिची गती मंदमोहक आहे. चालताना तिची केसर कुसुमांची मेखला कटीवरून वारंवार ढळत आहे आणि आपल्या अधीर हातांनी ती तिला पुन्हा पुन्हा सावरीत आहे. तिच्या निश्वास परिमळाने लोभावलेला एक भ्रमर तिच्या ओठांच्या लाल लाल पाकळ्यांभोवती रुंजी घालीत आहे. किंचित भेदरल्यामुळे तिची दृष्टी विलोल झाली आहे आणि हातातील लीलाकमळाने ती त्या अवखळ भ्रमराला दूर सारू पाहत आहे. कालिदासाने शब्दांकित केलेले अकाल वसंताचे हे चित्र रसिकांच्या मनावर आजही प्रभाव गाजवीत आहे. त्याने केलेल्या या वसंत वर्णनात यौवनाच्या पहिल्या भरातील प्रीतीचा आवेग ओसंडून वाहत आहे. त्याचमुळे त्या वर्णनाला कमालीची सजीवता प्राप्त झाली आहे. झालेली आहे. ते वर्णन कालिदासाच्या वाणीचे एक विलोभनीय भूषण ठरले आहे. शारदेच्या मंदिरात कवी कुलगुरू कालिदासाच्या खालोखाल स्थान पावलेले माघ, भारवी आणि श्रीहर्ष यांनीही आपापल्या महाकाव्यात वसंतश्रीचे सौंदर्य वर्णिले आहे. माघाने वसंताच्या उन्मादक सामर्थ्याचे वर्णन करताना म्हटले आहे, सुगंधाचे भांडार असलेला कल्पवृक्ष जेव्हा पुष्पभाराने विनम्र होऊन वसंताची दुंदुभी बनतो आणि तरुण कोकिळ धुंद स्वरात गीते गाऊ लागतात, तेव्हा असा कोण आहे की ज्याचे चित्त उन्मत्त भावांनी भरून जाणार नाही. महाकवी भारवीने तर मंद मंद पदन्यासाने नुपुरांची झुंझुण रसिकांच्या कानी भरणाऱ्या मदालसा रमणीच्या रूपातच वसंताला पाहिले आहे. भारवीच्या या वसंत लक्ष्मीने नवपल्लवांनी रंगलेली आम्रयष्टी हाती धरली आहे. भ्रमरांचे नुपूर पायी बांधले आहेत आणि नुपुरांचा झणकार करीत ती कमलवनात पाऊल ठेवीत आहे. उंच उंच फुलझाडांनी युक्त अशा वनात प्रवेश करण्याचा तिचा हेतू आहे आणि त्याचसाठी तिने आम्रयष्टीचा आधार घेतला आहे. श्रीहर्षाने आपल्या नैषधीय चरितात विरही नलाला असह्य होणारा वसंत मोठ्या कल्पकतेने चितारला आहे. वासंती वनातील एक आम्रवृक्ष भ्रमरांच्या गुंजनातून नलाविषयी क्रोध प्रकट करीत आहे आणि वाऱ्याने हलणाऱ्या मंजरींच्या द्वारा तो त्याला दूर होण्याचा संकेत करीत आहे, अशी अभिनव कल्पना हर्षाने मांडली आहे. वासंतिक सौंदर्याचा विरही जनांना होणारा ताप अनेक संस्कृत कवींनी नानाविध रीतींनी व्यक्त केला आहे, परंतु त्यातील जयदेवाची अभिव्यक्ती अतिहृदयंगम आहे. जयदेवाच्या गीतगोविंदातील वसंतावर राधेच्या कृष्णप्रीतीचे गहिरे रंग उधळलेले आहेत. वसंताच्या रंगमय पार्श्वभूमीवर राधेच्या प्रीतीचे भावचित्र चितारताना जयदेवाने आपले सर्व गीतसामर्थ्य वेचले आहे. वसंताचे दिवस आहेत, संध्याकाळची वेळ आहे. मावळतीच्या मुखावर मिलनानुभवाची लाजरी प्रभा पसरली आहे. यमुनेच्या काठी तरुलतांच्या छाया गडद बनू लागल्या आहेत. कुंजवनातला सुगंध हुंगीत अंधाराने संचार सुरू केला आहे आणि अशा वेळी राधा कृष्णाचा शोध करीत चालली आहे. ही अशी कातर वेळ, अधीर झालेली प्रीती, अंधारलेली हळवी वाट आणि भ्रमाने आणि श्रमाने शिणून जाणारी फुलासारखी कोवळी राधा. कसा सापडायचा हिला कृष्ण? पण हळूहळू क्षितिजे उजळली. अष्टमीचा चंद्र किरणांची अमृतवृष्टी करू लागला. चंद्राच्या धवल प्रकाशात वसंत वैभव खुलू लागले आणि दूरवरून येणाऱ्या सुगंध लहरींबरोबर नुपुरांची रुणझुण ऐकू येऊ लागली. प्रियाच्या शोधात
विकल झालेली एकाकिनी राधा अधीर दृष्टीने पाहू लागली. राधेची सोबत करण्यासाठी तिची प्रिय सखी आली. राधेचे गुपित तिला माहीत होते. राधेला हवा होता कृष्ण आणि कृष्ण तर रमला होता गोपींच्या रासलीलांत. सखी राधेला सांगू लागली, राधे बघ, वसंत कसा बहरला आहे. मलय वायू लवंगलतेच्या स्पर्शाने परिमळला आहे. कुंज कुटीरात भ्रमरावली फुलाफुलावर रुंजी घालीत आहे आणि कोकिळांच्या कुजनाने सारा परिसर कसा धुंद झाला आहे. सखी, हा स्थळकाळ विरहित जनांना दुस्सह आहे. अशा वेळी कृष्ण गोपयुवतींबरोबर नर्तन करण्यात रंगला आहे. सखी आणखी सांगते, हा वसंत खरोखरच दारुण आहे. याच्या दर्शनाने पथिक वधूंची हृदये उत्कंठेने विव्हळ झाली आहेत. पुष्पांच्या कोशांत भ्रमर मधुपानात रंगले आहेत. तमालाच्या कोवळ्या किसलयात कस्तुरीचा गंध उसळला आहे. युवयुवतींच्या हृदयांना विद्ध करणाऱ्या रक्तलांछित मदन बाणांप्रमाणे पलाशाची लाल फुले कुसुमायुधाच्या सुवर्ण दंडयुक्त छत्राप्रमाणे दिसत आहेत. केतकीच्या गंधाने दिशांची हृदये विरह विदीर्ण झाली आहेत आणि जाईच्या मंद परिमळाने वातावरण हुरहुरले आहे. सखी, अशा वेळी वृंदावनात कृष्ण गोपीशी क्रीडा करण्यात धुंद झाला आहे. या दृश्याने खंडित झालेली विरहोत्कंठ राधा परत फिरते, परंतु तिला धड चालताही येत नाही. सखीला ती कृष्णाकडे पाठवते आणि विरह वेदना त्याला कळवण्यासाठी, परंतु सखी परत येईपर्यंत तिला धीर धरवत नाही. ती शोकाकुल स्थितीत उद्गारते, हाय, ही वसंतातली मधुर रात्र मला विकल करीत आहे आणि तिकडे एखादी भाग्यवती कृष्ण मिलनाचे सुख तर अनुभवीत नसेल. जयदेवाच्या गीतगोविंदातील वसंत वर्णन हे असे राधामय बनून गेलेले आहे. संस्कृत कवींनी केलेल्या वसंत वर्णनात कालिदास आणि जयदेव यांची वर्णने भावसंपन्न असून ती त्यांच्या पृथगात्म व्यक्तिमत्वाने रंगलेली आहेत. लेख समाप्त.